नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण चालू घडामोडीवर आधारित 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण घेणार आहोत। हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे। त्यामध्ये तलाठी भरती, MPSC, पोलीस भरती आणि न्यायालयीन भरती या सर्व परीक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती इतर उपकंपन्यांमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या कंपन्यांची मूळ संस्था आहे? त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 फेटा, 2 बीटा, 3 मेटा आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेटा। तर अमेरिकेची मेटा प्लॅटफॉर्म ही बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी इतर उपकंपन्यांमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या कंपन्यांची मूळ संस्था आहे। फेसबुक प्लॅटफॉर्म आता मेटा म्हणून संबोधला जाईल। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणते राज्य पब्लिक अफेअर सेंटर PAC या संस्थेने प्रशासन कामगिरीच्या संदर्भात केलेल्या अभ्यासात अव्वल ठरले आहे? त्याचे पर्याय आहे 1 केरळ, 2 तमिळनाडू, 3 तेलंगणा, 4 वरीलपैकी सर्व। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। पब्लिक अफेअर सेंटर PAC या संस्थेने प्रशासन कामगिरीच्या संदर्भात केलेल्या अभ्यासानुसार समाविष्ट केलेल्या देशातील 18 मोठ्या राज्यांमध्ये तमिळनाडू, केरळ, तेलंगणा ही राज्य अव्वल ठरली आहेत। नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याला बंगळुरू शहरात आयोजित करण्यात आलेल्या 74वी वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदके प्राप्त झाली आहेत? त्याचे पर्याय आहे 1 आसाम, 2 पश्चिम बंगाल, 3 कर्नाटक, 4 तमिळनाडू। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक। तर कर्नाटक राज्याला बंगळुरू शहरात आयोजित करण्यात आलेल्या 74वी वरिष्ठ जलतरण स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदके प्राप्त झाले आहेत। कर्नाटकच्या खेळाडूंनी 17 सुवर्ण, 10 रौप्य आणि 9 कांस्य पदके जिंकली आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीची 10 एप्रिल 2022 पासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी जम्मू आणि काश्मीर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचे पर्याय आहे 1 बलदेव प्रकाश, 2 राजेश कुमार छिब्बर, 3 सुब्रमण्यम रामन, 4 सुभाष कुमार। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। बलदेव प्रकाश यांची 10 एप्रिल 2022 पासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी जम्मू आणि काश्मीर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। नंतरचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती 10 डिसेंबर 2021 पासून पुढील 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी भारतीय रिझर्व्ह बँक RBI याचे गव्हर्नर असणार आहे? तर त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 बिमल जालन, 2 उर्जित पटेल, 3 NK सिंग आणि 4 शक्तिकांत दास। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शक्तिकांत दास। तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने भारतीय रिझर्व्ह बँक RBI यांचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळ वाढीस मंजुरी दिली असून ते पदावर 10 डिसेंबर 2021 पासून पुढील 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, 29 ऑक्टोबर 2021 रोजी चेन्नई येथे भारताचे पहिले मनुष्यरहित ओशन मिशन टिंबटिंब अनावरण करण्यात आले। तर पर्याय आहे त्याचे 1 समुद्रम, 2 समुद्रयान, 3 श्वेतसमुद्र आणि 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समुद्रयान। तर भारताचे पहिले मनुष्यरहित ओशन मिशन समुद्रयान प्रकल्पाचे 29 ऑक्टोबर 2021 रोजी चेन्नई येथे अनावरण करण्यात आले। या समुद्रयानाला मत्स्य 6000 असे नाव देण्यात आले आहे। त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या संस्थेने हेल्थ इन्शुरन्स फॉर इंडियाज मिसिंग मिडल या शीर्षकाचा एक व्यापक अहवाल प्रसिद्ध केला आहे? त्याचे पर्याय आहे 1 राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र, 2 भारतीय निवडणूक आयोग, 3 नीती आयोग आणि 4 भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नीती आयोग। तर नीती आयोगाने हेल्थ इन्शुरन्स फॉर इंडियाज मिसिंग मिडल या शीर्षकाचा एक व्यापक अहवाल प्रसिद्ध केला आहे।
तरचा प्रश्न आहे टिंबटिंब यांच्या वतीने 29 ऑक्टोबर 2021 रोजी कार्बन मोबिलिटी इंडिया परिषदेची 14वी आवृत्ती आयोजित करण्यात आली. तर त्याचे पर्याय आहे 1 गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय, 2 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, 3 पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालय आणि 4 आयुष्य मंत्रालय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय. कोणत्या राज्याने राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2020 याच्या यादीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर त्याचे पर्याय आहे 1 केरळ, 2 कर्नाटक, 3 महाराष्ट्र आणि 4 राजस्थान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. तर वीज मंत्रालयाकडून प्रकाशित राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2020 अनुसार ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत राजस्थान राज्य देशात कर्नाटक याच्या खालोखाल द्वितीय क्रमावरती आहे. तर यामध्ये कर्नाटक या राज्याचा पहिला नंबर लागतो आणि राजस्थान या राज्याचा दुसरा नंबर लागतो. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती दक्षिण रेल्वेची पहिली एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली प्रमाणित रेलगाडी ठरली आहे? तर त्याचे पर्याय आहे 1 लखनौ यशवंतपूर एक्सप्रेस स्पेशल, 2 कोरबा यशवंतपूर एक्सप्रेस, 3 निजामुद्दीन कोईमुतूर एक्सप्रेस स्पेशल आणि 4 चेन्नई म्हैसूर चेन्नई शताब्दी एक्सप्रेस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चेन्नई म्हैसूर चेन्नई शताब्दी एक्सप्रेस. तर चेन्नई म्हैसूर चेन्नई शताब्दी एक्सप्रेस या गाडीला एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यासह ती दक्षिण रेल्वेची पहिली रेलगाडी, भारतीय रेल्वेची पहिली शताब्दी रेलगाडी आणि भारतीय रेल्वेची दुसरी मेल रेलगाडी ठरली आहे, जी IMS प्रमाणित आहे. IMS प्रमाणपत्र पर्यावरण अनुकूल स्रोतांच्या योग्य प्रकारे वापरासाठी दिले जाते. त्यानंतरचा प्रश्न स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज सार्थक टिंबटिंब येथे तैनात करण्यात आले आहे. तर पर्याय आहे 1 पोरबंदर, 2 विशाखापट्टणम, 3 मुरगाव, 4 पोर्ट ब्लेअर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोरबंदर. तर स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज सार्थक 28 ऑक्टोबर 2021 रोजी तटरक्षक दलात रुजू करण्यात आले आणि ते भारताच्या पश्चिम सागरी किनारी तटरक्षक क्षेत्र वायव्य येथे गुजरातमधील पोरबंदर येथे तैनात असेल. ते गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीने तटरक्षक दलासाठी बांधत असलेल्या 5 OPV जहाजांपैकी चौथी आहे. नंतरचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने जिल्हास्तरीय हवामान असुरक्षितता निर्देशांक प्रकाशित केला आहे? त्याचे पर्याय 1 विज्ञान पर्यावरण केंद्र, 2 कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर, 3 भारतीय जागतिक कार्य परिषद, 4 सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर. नंतरचा प्रश्न आहे कोणती व्यक्ती अलीकडेच पुनर्रचना करण्यात आलेल्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहे? तर पर्याय आहे 1 राकेश मोहन, 2 नीलकंठ मिश्रा, 3 बिबेक देबराय आणि 4 साजिद चेनॉय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिबेक देबराय. बिबेक देबराय हे आणखी 2 वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्रचना करण्यात आलेल्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत. भारत सरकारने 27 ऑक्टोबर 2021 रोजी या 7 सदस्य असलेल्या गटाची पुनर्रचना केली. परिषदेत राकेश मोहन, पूनम गुप्ता, राम मोहन, साजिद चेनॉय आणि नीलकंठ मिश्रा आहेत. नंतरचा प्रश्न आहे कोणती व्यक्ती पेगासस स्पायवेअरचा वापर करून अनधिकृत पाळत ठेवल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा सदस्य आहे? तर पर्याय आहे 1 डॉक्टर प्रभारन पी, 2 डॉक्टर अश्विन अनिल गुमास्ते, 3 डॉक्टर नवीन कुमार चौधरी आणि 4 आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पेगासस स्पायवेअरचा वापर करून अनधिकृत पाळत ठेवल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमली आहे. समितीत डॉक्टर प्रभारन पी, डॉक्टर नवीन कुमार चौधरी आणि डॉक्टर अश्विन अनिल गुमास्ते यांचा समावेश आहे. समितीचे पर्यवेक्षण निवृत्त न्यायाधीश RV रवींद्रन करतील. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती 2021 साली जागतिक सोयरासिस दिवस याची संकल्पना आहे? 1 लेट्स गेट कनेक्टेड, 2 इन्फॉर्ट, 3 युनायटिंग फॉर ॲक्शन आणि 4 ट्रीट सोयरासिस सिरियसली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युनायटिंग फॉर ॲक्शन. तर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोयरासिस असोसिएशन या संस्थेच्या पुढाकाराने दरवर्षी 29 ऑक्टोबर या दिवशी जागतिक सोयरासिस दिवस पाळतात.
त्यानंतरचा प्रश्न आहे टिंबटिंब याच्या वतीने नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया याची 6वी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. तर त्याचे पर्याय आहे 1 भारतीय औषधी कोष आयोग, 2 राष्ट्रीय असंघटित क्षेत्र आयोग उद्योग आयोग, 3 राष्ट्रीय सामाजिक मागासवर्गीय आयोग आणि 4 भारतीय स्पर्धा आयोग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय औषधी कोष आयोग. तर भारतीय औषध आयोग याच्या वतीने नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया याची 6वी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. तरचा प्रश्न आहे कोणत्या शहरात टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी आहे. तर पर्याय आहे 1 मुंबई, 2 चेन्नई, 3 नवी दिल्ली आणि 4 चंदीगड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चंदीगड. तर चंदीगड या शहरात टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी आहे. कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस साजरा केला जातो. पर्याय 1 28 ऑक्टोबर, 2 29 ऑक्टोबर, 3 27 ऑक्टोबर आणि 4 26 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 29 ऑक्टोबर. तर 29 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस साजरा करतात. 1969 साली या दिवशी एका संगणकातून दुसऱ्या संगणकाकडे पहिला इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय वित्तीय पायाभूत सुविधा आणि विकास बँक यांच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली आहे. पर्याय आहे त्याचे व्यंकट रामास्वामी, 2 SD शिबूलाल, 3 KV कामत आणि 4 वेणुगोपाल धूत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 KV कामत. तर कुंदापूर वामन कामत हे राष्ट्रीय वित्तीय पायाभूत सुविधा आणि विकास बँक नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट याचे पहिले अध्यक्ष ठरले आहेत. नंतरचा शेवटचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने संभव नावाचा राष्ट्रीय स्तरावरील जागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. तर 1 पर्याय विधी न्याय आणि न्याय मंत्रालय, 2 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, 3 कामगार आणि रोजगार मंत्रालय, 4 जलशक्ती मंत्रालय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय. तरुणांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने संभव नावाने राष्ट्रीय स्तरावरील जागृती कार्यक्रम आयोजित केला असून त्याचा प्रारंभ 27 ऑक्टोबर 2000 रोजी झाला. हा 1 महिन्यांचा उपक्रम आहे. अशा प्रकारे आज आपण चालू घडामोडीवर आधारित 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण घेतले आहे. हे जे प्रश्न आहेत चालू घडामोडीचे हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.